कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। उपकार करा आणि ही फील्ड सोडून द्या। आज भेटलात, यानंतर कुठे भेटू नका। हा, मला झेपणार नाही ते। हा, काय आहे ना रस्ता रिकामा, जा ना। मी हरले अभि, मला काहीच जमलं नाही। मला ऍक्टिंग आवडते, मला ऍक्टिंग आवडते, पण मला ती जमली नाही। एक डायलॉग होता, फक्त एक डायलॉग होता, तूही धड बोलू शकले नाही मी। मला माहिती ते डिरेक्टर सर काय म्हणाले, अभि ते म्हणाले, हिला तू काय वाटेल ते कर, ऍक्टिंग करू नकोस। किती स्वप्न पाहिली होती मी, पण आता तसं काहीच होणार नाहीये। रावशाही म्हणते ना, तेच बरोबर आहे। मी वाट आहे, मला काहीच जमत नाही, मला फक्त सगळ्या गोष्टींमध्ये गोंधळ घालता येतो। मला खूप वाटत होतं की मोठी ऍक्ट्रेस होईल, तुमची बायको म्हणून स्वतःला प्रूव्ह करून दाखवेल, असं सगळीकडे नाव होईल, मग तुम्हाला माझ्याबद्दल प्राऊड फील होईल। आता काहीच होणार नाही असं। मी ना, मी झिरो आहे, खरंच झिरो आहे मी। घरी जाऊया। अभि, हे काय सगळं? माझे ड्रीम्स। ड्रीम्स? पण म्हणजे काय? मी गणपती बाप्पाच्या मूर्त्या बनवायचो, मला स्कल्प्टिंग करायचं होतं, स्कल्प्टर बनायचं होतं।
पण नंतर रिअलाइज झालं की हा माझा ऍक्च्युअल इंटरेस्ट नाहीये, पॅशन नाहीये, काहीतरी वेगळंच करायचं होतं मला. त्यामुळे ही ड्रीम पण मला गिव्ह अप करावी लागली. मग हे काय? अजून एक ड्रीम जे मी पूर्ण नाही करू शकलो, जे मला जमलं नाही. अभि, तुम्हाला काही जमलं नाही हे शक्य आहे का? दिला मला ऑटोमोबिल्स मध्ये इंटरेस्ट होता. बाईक्स डिझाईन करायच्या होत्या. त्यासाठी मला इंजिनियर व्हायचं होतं. पण स्टडी करता करता रिअलाइज झालं की हे पण माझं पॅशन नाही आहे. त्यामुळे हेही मला गिव्ह अप करावं लागलं. देन आय रिअलाइज की माझं खरं पॅशन काय, आणि म्हणून मी शेफ झालो. हे सांगायचा हेतू इतकाच आहे लीला की मलाही माझे ड्रीम शोधण्यात वेळ लागला. इट टूक टाइम. पण हळूहळू मला रिअलाइज झालं की मला एक्झॅक्टली काय करायचं आहे आयुष्यात. तुलाही वेळ लागेल, पण जा पुढे, विचार कर की तुला एक्झॅक्टली काय करायचं आहे आयुष्यात. मार्ग आपोआप निघतील. अभि, तुम्ही किती मोकळेपणाने मला तुमच्या फेलियर्स बद्दल सांगितलं, अगदी काही कमीपणा न वाटून घेता. कारण लीला, तू माझी पार्टनर आहेस, आणि आपल्या पार्टनर समोर वल्नरेबल होण्यात काहीच कमीपणा नाही. लीला, ते म्हणतात ना की फेलियर्स आर द स्टेपिंग स्टोन्स टू सक्सेस. तुम्ही फेल झालात नाही तर तुम्हाला सक्सेसची व्हॅल्यू कळणार कशी. तुलाही तुझ्या या फेलियर्स मधनं काही गोष्टी शिकायला मिळतील, आणि त्या फेलियर्सना बघायचा दृष्टिकोन तू चेंज केलास तर तुला तुझा मार्ग मिळेल. हो अभि, या फेल्युअरमुळे मला माझ्या करिअर बद्दलची क्लॅरिटी आली आहे, आणि मला अजून एक गोष्ट पण मिळाली आहे. काय? हे 1000 रुपये मी पुन्हा काम सुरू केल्यापासूनची माझी पहिली कमाई. मला माहितीये खूपच कमी आहेत, पण तुझी पहिली कमाई दिला. जा, तुझ्या त्या पार्टनर समोर ठेव. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.